नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमत स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मराठवाड्यामध्ये सध्या आयसिसची संदर्भात आयसिसच्या संपर्कात आलेल्यांच्यावरती कारवाई करण्याचं जोरदार सगळा मोहीम जी आहे, ही मोहीम ATSनं सुरू केलेली दिसते. मात्र ज्या प्रकारे आरोप लावले जात आहेत की 100हून अधिक जी मुलं आहेत ती आयसिसच्या संपर्कात असतील, मात्र ATS ही शक्यता नाकारते. अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या संख्येनं मुलं आयसिसच्या संपर्कात नसतील ही शक्यता फारच कमी आहे, असं ATSचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी हे देखील बोलताना म्हणाले. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला रिझवान खानच्या संदर्भातली कल्याणमधली झालेली कारवाई असेल किंवा यापूर्वी मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवादी कारवाईशी संबंधित आणि दहशतवादी घटनांशी संबंधित झालेली कारवाई असेल, यामुळं पूर्वी सीमीचे कनेक्शन असलेला मराठवाडा आता पुन्हा एकदा आयसिसच्या जाळ्यामध्ये जाऊन अडकते की काय, अशी शंका सगळीकडे उपस्थित होते. जगभरात एकीकडे दहशतवादाचा हा सगळा काळाकुट्ट चेहरा आयसिस अर्थात इस्लामिक स्टेट ही संघटना समोर येते. चिंतेची बाब म्हणजे भारतासारख्या हजारो मैल दूर असलेल्या देशामधून इंटरनेटद्वारे तरुणांना आकर्षित केलं जात आहे. आयसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून परभणीमधून गेल्या 15 दिवसांच्या कालावधीत दोघांना अटक करण्यात आलेली आहे. काय घडतं नेमकं मराठवाड्यात, बघूयात एक रिपोर्ट. परभणीमधून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलेली आहे. 14 जुलैला ATSनं परभणीतल्या देशमुख गल्लीमधून नासिर बिन चाऊस याला अटक केली. नासिर हा 31 वर्षांचा तरुण चांगल्या परिवारातला आहे. त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून बांधकाम व्यवसायामध्ये कंत्राटदारी सुरू केली होती. नासिर हा आयसिसचा भारतातला कमांडर फारुक याच्या संपर्कात होता आणि त्यानं फारुककडून बॉम्ब तयार करण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं. मुख्य म्हणजे यासाठी इंटरनेटचाच वापर करण्यात आला होता. चाऊसची चौकशी करताना ATSला आणखी धक्कादायक माहिती मिळाली. चाऊसनं 1 किलोचे 2 IED तयार केले होते आणि ते त्यानं शाहिदकडे ठेवले होते. अशा पद्धतीनं ATSला 24 वर्षांच्या शाहिदची माहिती मिळाली. ATSनं शाहिदला 23 जुलैला अटक केली. शाहिदनं ही स्फोटकं आपल्या मामाकडे ठेवली होती. त्याचे बॉम्ब बनवून त्यांचे स्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचा ATSला संशय आहे. शाहिदच्या मामाच्या घरी छापा टाकून ही स्फोटकं हस्तगत करण्यात आली. आतापर्यंत परभणीमधून 2 युवकांना अटक करण्यात आली आहे. मराठवाड्यातले 100 युवक बेपत्ता आहेत आणि ते आयसिसच्या संपर्कात आहेत असा आरोप करण्यात येतोय. मात्र ATSचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ही शक्यता कमी असल्याचं म्हटलंय. चेक करतोय आम्ही, मला एवढी मोठी संख्या असेल असं वाटत नाही, चेक करतो. यावरून राजकारणही सुरू झालंय. मराठवाड्यातले तब्बल 100 युवक बेपत्ता आहेत. तसंच MIM अशा तरुणांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी केलाय. MIMच्या वारिस पठाण यांनी हा आरोप मात्र खोडून काढला. 100 युवक असे मराठवाड्यातून गायब झालेले आहेत आणि त्या दिवशी त्याला अटक करण्यात आलं. त्या दिवशी MIMच्या काही कार्यकर्त्यानं शुक्रवारचा नमाज झाल्यानंतर परभणीमध्ये जवळपास 5000 मुस्लिम युवक एक ठिकाणी गोळा करून हा निर्दोष आहे असे बॅनर, फ्लॅक्स आणि मोठे मोठे पोस्टर घेऊन ते पोलीस यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कुछ दिन पहले भी हैदराबाद की भरी सभा में ये कहा कि ISIS वालों की हर हरकत का हम पुरजोर रूप से खंडन करते हैं. हम किसी भी तरह की आतंकवादी गतिविधियों का समर्थन नहीं करते. हमने तो ISIS को यहाँ तक के डॉग्स ऑफ हेल कहा है कि उनका ना कोई धर्म है ना कोई ईमान है, वो एक कावर्ड्स है. शाहिदला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आधी चाऊस आणि नंतर शाहिद यांच्यामुळं आयसिस महाराष्ट्रातही हातपाय पसरत असल्याचं स्पष्ट होत आहे. यासाठी प्रामुख्यानं इंटरनेटचा वापर केला जातोय. त्यामुळं आपल्या पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवावं असं आवाहन ATSच्या प्रमुखांनी केलंय. पालकांनी हे पाहिलं पाहिजे की आपला घरामधला मुलगा किंवा मुलगी काय करत आहे, किती वेळ कम्प्युटर समोर बसत आहे, काय ब्राउझिंग चाललं आहे त्यांचं. थोडासा हा कंट्रोल गरजेचा आहे, कारण त्याच्यामध्ये फार वेगाने हे होऊन जातं, रॅडिकलायझेशन होऊन जातं. परभणीपर्यंत पोहोचलेल्या आयसिसच्या हस्तकांना स्थानिक स्तरावर मदत मिळते. त्याशिवाय त्यांचा इतका खोलवर शिरकाव होणं शक्य नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिमी आणि इंडियन मुजाहिदीनचे स्लीपर सेल या निमित्तानं पुन्हा कार्यरत झाल्याचं दिसतंय. ISIS सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची पाळमुळं ही थेट मराठवाड्यात परभणीत पाहायला मिळतात. याचं नेमकं कारण ते काय? याचं कारण स्पष्ट आहे. पूर्वी सिमी, त्यानंतर इंडियन मुजाहिदीन या नावानं ऑपरेट होणाऱ्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल आता ISIS साठी काम करतात, स्वतःला मुजाहिदीन म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून. पूर्वी केरळ पोलीस आणि महाराष्ट्र ATSनं संयुक्तपणे कारवाई करत कल्याणमधल्या रिजवान खानला अटक केली होती. त्यानं अनेक जोडप्यांना सक्तीनं धर्मांतर करायला लावलं होतं आणि त्यांना ISISकडे जाण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केरळमधून तब्बल 23 तरुण ISISच्या संपर्कात होते आणि त्यातूनच ते गायब झाल्याचं उघड झालंय. महाराष्ट्र ATS आणि केरळ पोलीस यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये 2 बड्या कारवाई करण्यात आली होती. त्यात नवी मुंबईहून अर्शी कुरेशी तर कल्याणहून रिजवान खान नावाच्या आरोपींना अटक करण्यात आली होती. दोघांवर आरोप आहे की दोन्ही ISISचे संशयित आरोपी आहे. ज्या ठिकाणी तपास यंत्रणांनी तपास केलाय ते लक्षात घेतलं तर काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी सिमी, इंडियन मुजाहिदीन सारख्या संघटनांची पाळमुळं असल्याचं लक्षात येतं. परभणी, नांदेड, औरंगाबाद, कल्याण, पुण्यातलं कोंढवा, कर्नाटकातली भटकळ, बिदर ही ठिकाणं सिमी आणि इंडियन मुजाहिदीनच्या या दोन्ही संघटनांचे स्लीपर सेल समजले जात होते. आणि आता यापैकी काही ठिकाणांहून पुन्हा ISISचं कनेक्शन उघड होत आहे. महत्वाचं म्हणजे याच संघटनांचे काही म्होरके हे ISISच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांना दिली होती. परभणीमध्ये एक विशेष पण आता नवीनच ISK NIAने काही लोक अटक केली होती. तर असे ही जर सगळं लिस्ट जर का बघितलं तर ज्या ठिकाणी सिमी संघटना ओरिजिनली कार्यरत झाले ज्या ठिकाणी त्याचे मेन पॉकेट्स होते त्याच ठिकाणी ह्या पुढच्या डेव्हलपमेंटचे इंडियन मुजाहिदीन आणि ISIS संघटना पण याच ठिकाणी आता सध्या कार्यरत आहेत आणि त्याच भागात त्यांच्या जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी चालू असल्याचं निदर्शनास येत आहे. सिमी आणि इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या म्हणून ओळखला जाणारा बडा साजिद यापूर्वी ISISमध्ये सहभागी झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडे आहे. त्यासोबतच भटकळ कंपूतूनही ISISशी संधान साधण्यात आलं असल्याचा संशय NIAनं व्यक्त केला होता. हा जो आपल्याकडे सिमीचा जो रोक आहे का जो थेट ISISशी इन्क्लाइन होताना दिसतो त्याचा हा क्लिअर कट रस्ता हा आहे की याच्यातला जो मधला जो मार्ग निश्चित झाला तो IMने केला आणि याच्यामध्ये इंडियन मुजाहिदीनचा भटकळ असलेला शफी भटकळ का जो रियाज भटकळच्या ऑपोजिट ग्रुपमधला आहे, जो आझमगड मॉड्यूलमधला आहे, तो सध्या ISISला इंडियन मॉड्यूल लीड करतो. ISISचा राज्यातला हा प्रवास पाहता या संघटनेनं आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. कमालेची द्वेषपूर्ण विचारसरणी आणि कथित शत्रूंना संपवण्याची प्रवृत्ती पाहता ISISचा धोका भारतीय समाजासाठी कितीतरी मोठा आहे हे सहज लक्षात येतं. परभणीहून पंकज क्षीरसागरसह वैभव सोनोने, IBN लोकमत, पुणे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या चाऊस आणि शाहिद खान यांच्या नातेवाईकांनी ATSचे आरोप फेटाळून लावलेत. चाऊस आणि शाहिदला खोट्या आरोपांमध्ये अडकवलं जात असल्याचं दोघांच्याही नातेवाईकांचं म्हणणं आहे. बेगुनाह है, ATS जो है तो उसे फंसा रहा है और उसके खिलाफ जो है तो सब झूठे जो है तो मुकदमे दायर कर रहा है. हम कानूनी लड़ाई लड़ेंगे, हमें अदालत के ऊपर पूरा भरोसा है कि वो रिहा होगा क्योंकि उसका कोई जुर्म नहीं है. क्योंकि सर्च के दौरान जो है तो ATS को हमारे पास कुछ भी नहीं मिला है, लेकिन अब वो दावा कर रहे हैं कि ये मिला है वो मिला है, लेकिन उन्होंने उसका ना पंचनामा किया, ना उसकी कोई कॉपी की, ना उसकी कोई वीडियो रिकॉर्डिंग की कि हमें उसके पास से ये मिला है वो मिला है. और मुझे डर इस बात का है कि जिस तरह परभनी के ख्वाजा ने उसको ATS ने अपने रिमांड में कस्टडी में टॉर्चर करके मार दिया था, वैसा मेरे भाई के साथ भी हो सकता है. हमारे बच्चे को, शाहिद खान को ATS वालों ने मारे, उसको लेके घर में घुसे, उसके साथ पूरे घर वालों को बाहर निकाले. इन्होंने इनके जेब में से इनके साथ में क्या लेके गए थे अल्लाह को मालूम और उनको मालूम, और बिला वजह के ये मिला वो मिला बोल के जो बोल रहे बिल्कुल बेबुनियाद इल्जाम है, बिल्कुल सरासर गलत है. इसको मैं सिरे से खारिज करता हूँ. ये सब झूठ और ATS नाम मतलब ये मुसलमानों के लिए एक एंटी मुस्लिम स्क्वाड है. कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या रिजवान खान याला गेल्या वर्षी अल जझीरा या वाहिनीला मुलाखत त्यांनी दिलेली होती. त्यानुसार तो अल बिरर फाउंडेशनसाठी काम करायचा. रिजवान 9वी पर्यंत शिकला होता. तो किल्लाकोट भागात राहणाऱ्या दलित मुस्लिम नागरिकांना मदत करायचा.
नाव बदलणं, शाळेमध्ये प्रवेश यासाठी तो प्रतिज्ञापत्र बनवण्यासाठी मदत करायचा. त्याचप्रमाणे दलितांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठीही रिझवान कायदेशीर मदत करायचा. आपण एक नजर टाकूया या सगळ्या आयसिसच्या कारवाईवरती. कोण रिझवान आहे त्याच्या संदर्भातल्या माहितीवर. रिझवान कल्याणमधल्या सूर्यमुखी लोकसुरभी सोसायटीत राहतो. कुटुंबामध्ये पत्नी रुकाया, फातिमा आणि मारियान या मुली आणि मुलगा बिलाल असं त्याचं कुटुंब आहे. रिझवानची मुलं कल्याणच्या इक्रा उर्दू शाळेत शिकतात. रिझवान ऑक्टोबर 2014 पासून भाड्याच्या घरात राहतो. हा फ्लॅट अंजुम सलीम भाटकर यांच्या मालकीचा आहे. या फ्लॅटचं डिपॉझिट आहे 50,000 रुपये आणि दरमहा भाडं आहे 7,000 रुपये. मुलांना धार्मिक शिक्षण देत असल्याचं रिझवाननं घर मालकिणीला सांगितलं. रिझवान, पत्नी आणि त्यांची मुलं सोसायटीमध्ये फारशी कोणाशी बोलत नसत. रिझवानचा स्वभाव शांत, कोणाशीही बोलणं नाही, कोणाशीही भांडण नाही असा होता. त्याच्याकडे कोणती मुलं शिकवणीसाठी येत होती याची कोणालाच माहिती नव्हती. रिझवानचं कुटुंबीय सध्या कुठे आहे याचीही माहिती नाही. रिझवानला फ्लॅट भाड्यानं दिल्यानंतर घरमालकांनी पोलिसांना माहिती दिलेली नव्हती. पोलिसांना भाडेकरूची माहिती न दिल्याचा घरमालकीण अंजुम यांच्यावर गुन्हा आहे. दरम्यान आयसिसचा आधार घेत मुस्लिमांमध्ये भीती पसरवण्याचं काम सरकार आणि पोलीस करतायत असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलाय. मराठवाड्यातली 100 मुलं गायब झाली असतील तर त्यांची नावं आणि पत्ते सरकारनं जाहीर करावेत अशी मागणीही अबू आझमी यांनी केली. 100 लोग जो गायब हुए हैं, ऐसा लगता है वो ISI के संपर्क में है, ऐसा अतुल चंद्र कुलकर्णी बोल रहे हैं. देखिए, ऐसा है कि ये बहुत ही गंभीर मसला है. यदि कोई व्यक्ति सचमुच कहीं भी आतंकवाद से जुड़ा है तो उसे पकड़ करके सजा देना चाहिए. ये हम सबका मानना है. उसे कहीं से भी कोई भी छूट नहीं मिलना चाहिए. सख्त से सख्त सजा होना चाहिए. परंतु यहाँ ये नहीं हो रहा. यहाँ बेगुनाहों को गिरफ्तार किया जाए. 2 लोग गिरफ्तार किए गए ISIS के कंटेक्ट में. एक तो नासिर चाउस, दूसरा शाहिद नाम का लड़का जो मुंबई से गिरफ्तार हुआ है. नासिर चाउस के घर में नासिर चाउस को पुलिस ने पकड़ी. उसको 24 घंटे में जो प्रोड्यूस कर दो कोर्ट के अंदर. पुलिस ने ले जाकर के 4 दिन तक जबरदस्ती उसको बंद रखा पुलिस क्वार्टर में, वहाँ पे गवर्नमेंट क्वार्टर के अंदर परभनी में. और उसके भाई को बुलाकर उससे ये लिखाया कि शाम को छोड़ दिया. फिर दूसरे दिन लिखाया शाम को छोड़ दिया. छोड़ा नहीं, ऐसे लिखा दे. क्यों ये इसकी जरूरत क्यों पड़ रही है? इस तरह से जबरदस्ती किसी को पकड़ करके बदनाम करना ठीक नहीं है. और अगर इसके अंदर नासिर चाउस इन्वॉल्वमेंट था, उसका साथी शाहिद, जब नासिर पकड़ लिया गया, नासिर चाउस पकड़ा गया तो शाहिद अलर्ट हो जाएगा, भाग जाएगा कहीं नहीं कहीं अगर वो इन्वॉल्व है. लेकिन कई दिनों के बाद आकर के शाहिद को बुलाया. शाहिद वहाँ मौजूद था, उसको ले गए, बोले इसकी भी प्लानिंग थी ये उसमें बम मारने की. ये देखिए, एक आदमी सब जानते हैं अच्छी तरह से कि यदि मैं 2 साथी में एक पकड़ लेगा, दूसरा साथी जो कुछ सामानों का नष्ट कर देगा, कहीं भाग जाएगा, अगर क्रिमिनल होगा तो नहीं भागा, कहीं वही था. तो ये शक के दायरे में आता है कि जबरदस्ती मराठवाड़ा में, खासकर परभनी में 100 मुसलमान ISIS के कंटेक्ट करके पूरे परभनी में एक मुसलमानों के अंदर डर और का माहौल पैदा हो गया. क्या मराठवाड़ा में ही ऐसा क्यों हो रहा है कि भाई परभनी में 100 जो बच्चे हैं वो उनका पता मिल नहीं रहा, फैमिली को मिल नहीं रहा है, कहाँ गए होंगे ऐसा लगता है? मैं ATS के चीफ से सरकार से कहना चाहता हूँ, 100 लोग जो गायब हैं उनका नाम डिक्लेयर करो, उनका एड्रेस डिक्लेयर करो. हमें नहीं लगता कि 100 लोग कोई ISI में कंडक्ट में. जब इसके पहले राजनाथ सिंह ने कहा कि 150 लोग पूरे देश में हैं जिन पे नजर रखी जा रही, तो 100 पूरे परभनी में कैसे हो सकते हैं? अगर है तो इस पर इंक्वायरी होना चाहिए. जबरदस्ती का एक जो है डर पैदा नहीं करना चाहिए. नंतर एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. आता आपण एक नजर टाकूया मराठवाड्यातल्या आतापर्यंतच्या दहशतवादी कारवाई आणि त्याच्याशी संबंधित झालेल्या कारवाईवर. 2006 साली आमिर आणि शकील या दहशतवाद्यांकडून औरंगाबादमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
2007 साली दहशतवादी कारवायांशी संबंधित औरंगाबाद, बीड, परभणी आणि नांदेडमधून 12 जणांना अटक करण्यात आली होती। 2008 साली कर्नाटक स्फोटाशी संबंधित 4 जणांना नांदेडमधून अटक करण्यात आली। 2009 ला बीडचा रहिवासी असलेला अबू जुंदाल देशातल्या अनेक दहशतवादी कारवायांचा म्होरक्या असल्याचं उघड झालं। जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी उदगीरमधून हिमायत बेगला अटक करण्यात आलेली आहे। तर पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील स्फोटांप्रकरणी नांदेड आणि औरंगाबादहून इम्रान आणि असद खानला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून अटक झालेली आहे। तर एकीकाळी सिमीचं कनेक्शन असलेलं मराठवाडा आता आयसिसच्या जाळ्यात अडकतंय का, असाच प्रश्न सगळ्या घटना पाहताना समोर येतोय। आता पुढे काय काय घडतं याचे मात्र अपडेट्स आपल्याला घेत राहावं लागणार आहेत आणि काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे। इथं सांगू